नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभेसाठी आदिवासी कोळी जमातीचा उमेदवार देण्यासंदर्भात ही तिसरी मीटिंग होती। पहिली शहाद्याला होती, दुसरी शिरपूर वगाडी येथे होती आणि तिसरी मीटिंगमध्ये आपला उमेदवार फायनल करण्याचं ठरलेलं होतं। तर आजचा लोकसभेचा उमेदवार हेमंत कुमार सूर्यवंशी यांची 94 मते समाजाच्या मान्यतेने लोकसभा उमेदवार म्हणून फायनल झालेला आहे। तरी अपक्ष उमेदवार म्हणून हेमंत भाऊ सूर्यवंशी यांना आपण मान्यता दिलेली आहे। धन्यवाद। जय वाल्मिकी। नंदुरबार लोकसभा निवडणुकीअंतर्गत टोकरे कोळी जमातीने स्वतःच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यातील आणि शिरपूर नंतर ही तिसरी मीटिंग आहे। या ठिकाणी संपूर्ण नंदुरबार जिल्हा, त्यात नंदुरबार शहर, नंदुरबार ग्रामीण, शहादा तालुका, शिरपूर, साक्री या सर्व परिसरातून प्रत्येक गावातून आमचे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते उपस्थित आहेत। आणि आजच्या या चिंतन बैठकीअंती समाजाने जो निर्णय दिला की मी हेमंत बनसराम सूर्यवंशी मला लोकसभेची उमेदवार करण्याची समाजाची संधी दिली, याबद्दल मी संपूर्ण समाजाचा आभारी आहे। आणि समाजाचा प्रत्येक आदेश हा माझ्यासाठी अंतिम आदेश राहील। समाज सांगेल तीच दिशा राहील। या एकतेचा संदेश घेऊन मी लोकसभेची उमेदवारी करतोय। आपण सर्वांनी साथ द्यावी। जय महाराष्ट्र, जय भीम, जय वाल्मिकी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।